नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा. वैदिक वेलनेसचा हा जो कोर्स सुरू करण्यामागे माझी काय संकल्पना होती हे मला आज सांगायचं आहे. गेली 20 वर्षे मी बऱ्याच हॉस्पिटल्समधून काम केलं आहे. बऱ्याचशा ॲलोपॅथीच्या हॉस्पिटलमधून किंवा आयुर्वेदिक हॉस्पिटल्समधून काम केलं आहे. क्लिनिक पण चालवलेलं आहे. तर यामध्ये असं बघण्यात येतं की बरेचसे पेशंट वर्षानुवर्ष जे मेडिसिन्स लिहून दिलेले असतात तेच चालू ठेवतात. तर त्यांना कोणती लाईफस्टाईल फॉलो करायची किंवा स्वतःबद्दलचं एक प्रेम असतं. एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला जर काही त्रास होतो तर ती गोष्ट आपण करायची नाही किंवा घ्यायची नाही याच्याबद्दलची माहितीच नसते. तर अशा काही गोष्टी आपल्या वेदांमध्ये ऑलरेडी सांगून ठेवलेल्या आहेत. जसं की दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे, रात्रीचर्या आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण काय काय गोष्टी करायच्या आहेत हे वेदांमध्ये ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे. किंवा आपले जे वेगवेगळे ऋतू येतात या ऋतूंमध्ये आपण आपल्या हेल्थसाठी कोणत्या गोष्टी करायच्या ज्याच्यामुळे शरीरात साठलेले दोष पूर्णपणे निघून जातील आणि त्याच्यामुळे होणारे आजार आपल्याला पुढच्या वर्षभरात होणार नाहीत. अशा बऱ्याचशा गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. पण लोकांना याच्याबद्दल इन्फॉर्मेशनच नसते आणि ही इन्फॉर्मेशन नसल्यामुळे आपण बऱ्याचशा ड्रग्सचा मारा आपल्या शरीरावर करून घेतो आणि त्याचे बरेचसे साईड इफेक्ट होतात आणि लोकांना याबद्दल माहिती नसते. त्यासाठी आपण कमवलेले पैसे आपण हॉस्पिटलमध्ये वेस्ट घालवतो. त्यापेक्षा जर घरीच राहून तुम्ही तुमच्या शरीराची शुद्धी केली आणि तुमचं जे आयुष्य आहे हे चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकता. तर याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता.